गले पे नमक छिड़कना. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. व दोघांनाही केप्रकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. मला सांगा तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. पीजे कमी मारावे. पीजे कमी मारावे. काय मान्य आहे तुम्हाला? हां मान्य. एक दुसरी खूप गिफ्ट आणून द्यावे. तिने पैसे दिले तर आणून दे. म्हणजे काय? त्यांचे म्हणजे आरती असं वटपौर्णिमा असं काय असेल किंवा दिवाळीला पण ओवाळली तर ओवाळणी द्यायचं असं ते पण लक्षात राहत नाही त्यांच्या. हल्ली नाही कधीच नाही. लग्नापूर्वी गिफ्ट द्यायचे अफेअरच्या आधी नाही तसं काही नाही. ती 17 दिवस जे लावलेत ना तुम्ही त्याचं ते करतायत. तिसरी अपेक्षा सांगा. नाही बस बस तुमच्या 3 अपेक्षा सांगा. कमी रागवावं तिने. प्रयत्न करा. दुसरे मुलाचा अभ्यास घेताना मुलाचाच घ्यावा माझा नको. हे काय करता हो? सांग तुला नाही आलं तुम्ही बसा गणित सोडवत असं काय हो? नाही असं का म्हणाले? ती जेव्हा अभ्यास घेते ना तेव्हा अख्खं घर शांत होतं. तो पण विचार शांत होतो. नाही म्हणून त्यांनी ट्युशनच लावलं. म्हटलं नको लेट द बेस्ट पीपल हँडल इट. ते तुझं नाही. तिसरी अपेक्षा. तिसरी अपेक्षा सगळ्या बस 2च. व्हेरी गुड. आज सॉरी म्हणायचं तर कोणाला आणि थँक्यू म्हणायचं तर कोणाला? सॉरी म्हणायचे तर मम्मीला बोलीन. मी तिला जास्त वेळ देऊ शकत नाही किंवा म्हणजे तिला गरज नाही प्रत्यक्ष तिथे येऊ शकत नाही म्हणून सॉरी बोलीन. थँक्यू म्हणायचं ते सगळ्यांना बोलीन. माझ्या सासऱ्यांमध्ये इनलॉजला कारण त्यांनी खूप सांभाळून घेतलं मला आणि खूप ॲडजस्ट केलं आहे. मला टाईम दिलं त्यांनी ॲडजस्ट करायला. तुम्ही? सॉरी म्हणायचं झालं तर माझ्या घरच्यांना म्हणेन. कारण का जर कळत नकळत जर आमच्याकडून काही चूक झाली असेल कारण का बऱ्याचशा गोष्टी आम्ही न विचारता अचानक करून जातो तुम्हाला सरप्राईज द्यायचं म्हणून. कधी कधी ते उलटं आम्हाला सरप्राईज होतं. तर त्यासाठी जर कळत नकळत काही चूक झाली असेल तर सॉरी फॉर दॅट. आणि थँक्यू म्हणायचं झालं तर ॲक्च्युली आमचं जे लग्न घडून आलं ते माझ्या मित्रांमुळे. त्यामुळे माझ्या मित्रांना ज्यांनी सपोर्ट केलं त्या घडीला जेव्हा माझ्याकडे खिशात पैसे पण नव्हते लग्न करायला त्यावेळेला ते माझ्यासाठी उभे राहिले. स्पेशली म्हणजे जर मी नावं घेऊ शकलो तर या अशोक, मॅथ्यू, रोशन, नीतू, योगेश सगळ्यांचे म्हणजे त्यांनी खूप मला मदत केली त्यावेळेला. आणि एक दुसरं म्हणजे माझा मामा जो त्यावेळेला माझ्यासाठी उभा राहिला आणि आमचं लग्न करून देण्यामध्ये त्यांनी पण मदत केली आमची. तर त्याला एक थँक्स. एकमेकांवरती प्रेम करत सुरू असलेला हा संसार असाच करत राहा या शुभेच्छा. आणि या शुभेच्छांसह झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. या दोघांचं म्हणजे या दोघांनी निर्णय घेतला. त्यांनी आता लग्नही झालेलं आहे. ते आता तुम्ही सगळ्यांनी सांगा तुम्ही त्यांना कसे आशीर्वाद द्याल किंवा काय त्यावेळेला जेव्हा समजलं तेव्हाची काय सिच्युएशन होती? ॲक्च्युली तिने मला पहिलं सांगितलं होतं. ती ग्रॅज्युएट झाल्या तिने मला सांगितलं की असा असा मृण्मय नावाचा मुलगा आहे मला तो आवडतो म्हणून. आणि मी बघितला पण होता त्याला कारण यायचा ग्रुपमधून ना कधी घरी वगैरे असा. पण म्हटलं थांब आता तू MBA करतेस 2 वर्ष वाट बघ. इट्स टू अर्ली. तर नंतर मग आपण बघूया 2 वर्षानंतर तुला तसेच फिलिंग्स आहेत का नाही ते. मग ग्रॅज्युएशन झाल्यावर तिला आम्ही विचारलं. मीनवाईल मी ह्यांना पण सांगितलं की असं असं आहे नेहाचं वगैरे म्हणून. तर ते म्हणाले हरकत नाही म्हणून. मुलगा चांगला आहे फॅमिली बॅकग्राऊंड चांगली होती त्यामुळे मग आमचं दोघांचं काही ना नव्हतं त्याला. मग जेव्हा MBA झाल्यावर मग तिला विचारलं तर ती बोलली की हो आय एम फर्म ऑन इट म्हणून. आणि मग आम्ही माझ्या सासऱ्यांना सांगितलं माझ्या आईला सांगितलं आणि मग सगळ्यांनी तिला आशीर्वाद दिले असे. आजोबा नेहाला मी विचारलं तू बंगाली फॅमिलीमध्ये राहायला तयार आहेस काय म्हणून. हो हो म्हणाली. मला मनात थोडं वाटत होतं महाराष्ट्रीयन मुलगी बंगाली याच्यामध्ये कसे काय झाले. पण लग्नानंतर 2 वर्ष त्याच्या आईवडिलांनी मन्मयच्या आईवडिलांनी आणि त्यांनी तर इतक्या चांगल्या तऱ्हेने वागवलेलं आहे. इट हॅज बीन ए व्हेरी व्हेरी प्लेझंट शॉक फॉर मी की महाराष्ट्रीयन फॅमिलीने असं इतकं तर चांगलं कोणी वागवलंच. आय एम एक्स्ट्रीमली हॅपी विथ हर चॉईस. आजोबांच्या चेहऱ्यावरती आणि आजोबांच्या डोळ्यातच तो आनंद दाटून आलाय.
मी 8वीत होतो, हे 4 वर्ष आधीची गोष्ट आहे आणि रक्षाबंधन होतं त्या दिवशी आणि नेहा ती राखी बांधायला आली होती घरी आणि त्याच्यानंतर ती बोलली की तुला क्लासला सोडायला मी येते. तर मी जस्ट बिल्डिंगच्या खाली उतरलो हिला घेऊन, 5 मिनटं चाललो आणि माहीमला व्हिक्टोरिया चर्चकडे ती गेली आणि तिच्या हातात एक बॅग होती, ती ह्याला जाऊन दिली आणि मी असा शॉक्ड होतो की हा कोण आहे. आणि व्हिक्टोरिया चर्चपासून शिवाजी पार्कपर्यंत आम्ही तिघंच चालत होतो आणि आम्ही तिघंही कोणी कोणाशी बोललो नाही. तिथे क्लासला गेल्यानंतर मी हिला मेसेज टाकला की हा कोण होता. हा कुरिअरवाला वाटला. आणि तेव्हा तिने मला सांगितलं की हा असा मृण्मय आहे आणि म्हणजे ते हे आहे, त्यांचं रिलेशनशिपमध्ये आहेत दोघं. काय अनुभव आहे ना. हो. बरं, आता 3 आव्हानं आणि 3 आव्हानं तुम्ही कशी पेलणार ते आपल्याला बघायचंय. पहिली चिठ्ठी, अभिनय करायचा. हिंदी चित्रपटाचं नाव. 1 2 3. फुटबॉल. अभिनंदन, हे पहिलं बक्षीस झी मराठीकडून. दुसरं आव्हान, बोलायचं ना. हा, ओठांची हालचाल नाही. गाणं, हिंदी गाणं. फेस मासूम, बोली सूरत दिल के गाणं म्हणा. बोली सूरत दिल के खोटे, गाणं म्हणायला लागेल. बोली सूरत दिल के खोटे, नाम बड़े और दर्शन छोटे, दर्शन छोटे. असं तुम्हाला म्हणणार ना. झी मराठीकडून ही भेट. तिसरं आव्हान, हिंदी मुहावरा. 2 वर्ड आहे. मुहावरा. सेकंड वर्ड आहे तारे, चमचम, चांदनी, चम, सोना, च्युइंगम, मोझरेला, चीज. हर चमकती हुई चीज सोना नहीं होती. केप्रकडून ही भेटवस्तू तुम्हा दोघांची. अभिनंदन. पण तुम्हाला मला विचारायचं आहे की 5 मराठी वाक्य बोला जी यांच्याकडून ऐकलेली आहे. कधी उशीर झाल्यावर. फर्स्ट, अच्छा, इनके थ्रू. फर्स्ट तो गप्प बस. गप्प बस. हे म्हणजे राष्ट्रीय वाक्य झालं. 1 गप्प बस. पांघरून घाल. पांघरून घाल. 2 मला मराठी समजते. मला मराठी समजतंय. बरं, ठीक आहे, चला, समजतंय. 3 अगदी बरोबर बोलता येत नाही. अगदी बरोबर बोलता येत नाही. कांदेपोहे आवडते. कांदेपोहे आवडतात. आपण 5 बेंगॉली वाक्य कुठली सांगणार. आम्ही जानी ना. आम्ही जानी ना म्हणजे काय. जानी ना, आय डोंट नो. बरं, 1 आम्ही जानी ना. আমাকে ঘুম পাচ্ছে. আমাকে ঘুম পাচ্ছে. आय एम फीलिंग स्लीपी. अच्छा, हे आवडीचा विषय. तेव्हाच ते म्हणतात पांघरुण घाल. तिसरं, मी तुम्हाके भालोबाशी. हे सगळ्यांना त्या अमिताभच्या चित्रपटातल्या गाण्यामुळे माहिती झालं. होय ना. तेवढं एकच माहिती झालं बेंगॉलीत, बाकी काही नाही. 3 हां. आम्ही बांगला एकटू एकटू जानी. काय आम्ही बांगला एकटू एकटू जानी. अच्छा, तुम्हाला एवढं येतं. हां, थोडं बरं, 4 झाली. तुम्ही केव्हा नाचो. तू कधी नाचणार. असंच ना. अरे तुम्ही काय. कसे आहात. हा, पण काय म्हणाला तुम्ही. काय. केमॉन आछो. केमोन आछो म्हणजे तुम्ही कसे आहात. आछो नव्हे, केमॉन आछो. केमोन आछो. अच्छा अच्छा, आम्ही आपलं केमोन आछो म्हटलं. मग राग आला की मग अशी 2दा आवाज काय लागेल डायरेक्ट. बरं झालं लहानपणापासून तुम्ही सापांची मैत्री करून ठेवली. तुम्ही चॉकलेट खायचे कोणासाठी, स्वतःसाठी की द्यायला. आणि समजा आलीत तर मग देऊन टाकू आपण. हे ना. मग काय म्हणालात तुम्ही त्यांना. हो, मी फ्रेंडशिप करेन. लगेच बोलला हो. का चॉकलेट मिळतंय तर सोडा कशाला.